हरी 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 रामकृष्ण हरी पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा पाहता लोचनी सुख झाले ओ साधने ओ हा विठ्ठल बरवा ओ हा माधव बरवा बहुत सुखताची म्हणणे विठ्ठल आवडे ओ हा विठ्ठल बरवा ओ हा माधव बरवा सर्व सुखाचे आदरे बापर कुमारे सर्व सुखाचे आदरे बापर कुमारे जाळी महाकर्मे जाळी महाकर्मे दावी निज सुख वरणे दावी निज सुख वरणे जाळे महाकर्मे दावी निज सुख वरणे दावी निज सुख वरणे ऐसे कळले आम्हा ऐसे कळले आम्हा झालो नामाचे धारक झालो नामाचे धारक
वनवास नलगे गेले वनवास ऐसे कळले आम्हा एक ऐसे कळले आम्हा एक झालो नामाचे धारक झालो नामाचे धारक झालो नामाचे तुका म्हणे येणे तुका म्हणे येणे कळी काळ हे ठेंगणे कळी काळ हे ठेंगणे तुका म्हणे येणे तुका म्हणे येणे कळी काळ हे ठेंगणे कळी काळ हे ठेंगणे ऐसे कळले आम्हा एक ऐसे कळले आम्हा एक झालो नामाचे धारक झालो नामाचे धारक
जाळे महाकर्मे दावी निज सुख वर्मे 80 कळले आम्हा एक झालो नामाचे धारक तपाचे सायास नलगे घेणे वनवास 80 कळले आम्हा एक झालो नामाचे धारक तुका म्हणे येणे कळी काळ हे ठेंगणे 80 कळले आम्हा एक झालो नामाचे धारक विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे शरण संतांची यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जाळे महाकर्मे दावी निज सुख वर्मे 80 कळले आम्हा एक झालो नामाचे धारक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा यांचा हा नाममहिमा सांगणारा अभंग आहे. नामस्मरण केल्यानंतर नामचिंतनानंतर जे काही फायदे आहेत ते पुष्कळ फायदे सगळ्या संतांनी तोंड भरून वर्णन केलेले आहेत. नामाचा महिमा वेदालाही गाता आलेला नाही, शेषालाही गाता आलेला नाही. लक्ष्मी मातेला भगवान शंकरांना तिथे आम्ही पामर लोक काय बोलणार. नाम महिमा आघात आहे. नाम महिमा म्हणजे देवाचं संपूर्ण लीला, संपूर्ण स्वरूप, संपूर्ण गुण, अथांग असं वर्णन आहे महाराज. आणि ते एका नामातच सामावलेलं आहे. आणि ते नाम काय आहे हे कळण्याकरता तुकोबारायांचे, निळोबारायांचे, ज्ञानोबारायांचे सगळ्या संतांचे अवतार आहेत. आम्हाला त्यातून ईश्वर नामस्मरणाशिवाय कलियुगामध्ये दुसरा पर्यायच नाही असे एक निश्चित साधन सांगणारा अभंग आहे. तुकोबाराय सांगतात त्या नामस्मरणामुळे आमची जुनी सगळी पापं जळून गेली. एवढं सामर्थ्य आहे. महाकर्म म्हणजे महापाप जाळण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. आणि नुसतं महापाप जाळून थांबत नाही ते नाव, तर दावी निजसुख वरमे. निजसुख म्हणजे आत्मसुख. आपलं आत्मसुख आपल्याला काय करतं ते दाखवतं. आत्मसुख आपल्याला दाखवणं म्हणजे आपल्याला भेट होणं, आपला महिमा स्वतःलाच कळणं, आपण किती मोठे आहे ते कळणं. आणि हे नाम करू शकतं म्हणतो. आणि असं इतकं सामर्थ्य असणारं नाम, त्याचा महिमा कळाल्यामुळं आम्ही नामधारक झालो, नाम धारण केलं कंठामध्ये. आणि याच्या पलीकडे इतर साधनं आता काय करायची. तपाचे सायास नलगे. सायास करणे नलगे म्हणतात. वनवास घेणे नलगे. नलगे हे क्रियापद दोन्हीकडे लावायचं म्हणतात.
ती तपही करायचं आता नको आणि सायास इतर करायचे वनवास असे नकोच म्हणतात. आणि तप करणं ही काही सामान्य गोष्ट नाही महाराज. सामान्य तुमच्या आमच्या आवाक्यातला हा विषय नाही. तप हा उगाच भजनी वडं खाणाऱ्या माणसांचा विषयच नव्हे. सांगायला काय हरकत नाही. अमृत पिलेल्यांना तप करता येत नाही महाराज. ते चहा पिणारी काय तप करतील. म्हणून शहाण्या माणसानं तपाचा विषय सोडून द्यावा. याचा अर्थ तप करू नये असं नाही. प्राणेंद्रिय शरीरा आटणी करणे जे वीरा तीच तप म्हणतात. सगळं प्राण शरीर इंद्रिय मन सगळ्यांना आवरून तप करणं, तप्त करणं, शरीर तापवणं, शरीर शोषणा या नाव तप म्हणतात. आणि हे इतकंसं कलियुगामध्ये शक्य नाही असं नाही, पण मनानं घेतलं तर तेही होईल. पण एवढा काळ आपल्याकडे आता शिल्लक नाही. आयुष्य जात आहे पहा. काळ जपत असे महा स्वहिताचा घोर वहा ध्यानी राहा. श्रीहरीच्या आयुष्य अगदी थोडंसं आहे, तेही आपल्या हातात नाही. म्हणून सांगतात वनवासाला जाणं. वनवास ही काही सामान्य गोष्ट नाही. वनवास सीतामाईनं भोगावा, दमयंतीनं सांगावा वनवास काय आहे तो. उगाच नंबरची बुटं चपलं घालून फिरणाऱ्याचा उद्योग नाही. अनमानी पायानं जावं लागतं वनवासामध्ये. वल्कलं नेसावी लागतात, निसर्गासारखं राहावं लागतं. तिथं कोणतं घर बांधू, कुठं कसा पाया काढू, वास्तुशास्त्रानं तिथं घर बांधायला जायचं नाही. जसं असेल तसं दिवस काढणं वनवासामध्ये. मग अर्ध्या वस्त्रावर सुद्धा नलराजानं दमयंतीनं आयुष्य काढलं महाराज. म्हणजे वनवास ही गोष्ट फार कष्टाची आहे. अशी कष्टप्रद साधना करण्याचा आता युगही नाही, शरीरही ती उरली नाही आणि तशी मानसिकता आता नाही. म्हणून ते सांगतात सामान्य महिमा नाही नामाचा. ते नाम इतक्यापर्यंत फळ देणार आहे की त्या नामाच्या बळापुढं काळाचा महिमा तर सोडून द्या. तुकाराम म्हणे येणे कळीकाळ हे ठेंगणे, कळीकाळ ठेंगणा करण्याचं सामर्थ्य आहे. म्हणजे इतर साधना काय करतात महाराज. ज्ञानाचं साधन नुसतं ज्ञानाचंच फळ देईल, योगाचं साधन योगाचं फळ देईल, कर्माचं कर्म फळ देईल. ती साधनं ती फळ देतात आणि शांत होतात. नाम महिमा मात्र तसा नाही. नाम ज्ञानाचंही फळ देतं, योगाचंही फळ देतं, कर्माचंही फळ देतं, यज्ञयागादी क्रियेचंही फळ देतं. सगळं फळ देण्याचं सामर्थ्य कशात आहे? नामात आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात अवघे होती लाभ एकाया चिंतने, अवघे होती लाभ एकाया चिंतने, अवघे लाभ
अवघे होती लाभ एका या चिंतने नामसंकीर्तने गोविंदाच्या एका नामसंकीर्तनामध्ये कर्म, उपासना, ज्ञान सगळ्याचं फळ देण्याचं सामर्थ्य आहे. याचा अर्थ कर्म वाया आहे, उपासना नको आहे, वैयर्थ आहे असं नाही महाराज. परमार्थामध्ये नामसाधना असो, योग साधना असो, अन्य उपासना असो, त्याला प्रतिबंध आहे पापाचा. पापच परमार्थ करू देत नाही. आणि पाप मनामध्ये अनंत कालापासून वास्तव्य करून आहे, प्रकृतीगत स्वभाव बनलेला आहे. आणि स्वभाव म्हणजे सत्वरज तमात्मक प्रकृती आहे. आणि त्या प्रकृतीचा चित्तचतुष्ट एक भाग आहे महाराज. आणि ती वासना बुद्धीत आहे. आणि ती वासना काय करते, अनंत जन्माची वेगवेगळे विकार, वेगवेगळे भाव ताब्यात ठेवून बसलेली आहे. आणि ती मग मुक्त होण्यासाठी प्रयत्न करायचा झाला, बाहेर जर निघायची झाली तर त्याच्यासाठी काहीतरी खटपट करावी लागेल. त्यासाठी मग कर्म प्रायश्चित्त म्हणून सांगितलेलं आहे पूर्वी. प्रायश्चित्त कर्माने पाप नाश होतो. पण प्रायश्चित्त कर्म सांगणाऱ्या ज्या काही वेदाच्या विधी आहेत, काही ज्या वेदबोधित भाग आहेत, त्यानं पाहिजे तसं पाप निवृत्त होण्यापेक्षा त्याच्यात फार दुस्तरता आली, फार बारकावे आले. आणि तेवढे बारकावे सामान्य लोकांना कळत नाहीत. म्हणून साधू संतांनी त्या प्रायश्चित्त कर्मापेक्षा देवाचं नामच घ्या असं सरळ उपदेश केला. याचा अर्थ ते विधी नको, कर्म नको, प्रायश्चित्त नको असं नाही. प्रायश्चित्त म्हणून आम्हाला गंगा स्नान आणि नामस्मरण हे दोन सांगितले. साधारण प्रायश्चित्त, साधारण प्रायश्चित्तामध्ये आम्हाला गंगेचं स्नान लवकर घडेल काय नामस्मरण चांगलं लवकर घडेल? नामस्मरण. आता आम्हाला वेदगंगेला जायची पंचायत महाराज, खऱ्या गंगेला कुठे जाऊ आम्ही? म्हणजे दारात जरी आमच्या पाणी आलं चावीला तरी आम्ही आज आंघोळ आमच्या मनावरच करतोय, शास्त्र सांगतंय म्हणून करत. म्हणजे आम्ही परमार्थामध्ये वागताना देखील मन सांगतंय तसंच वागतोय. आम्हाला पाहिजे तसं मनाकडून आम्ही वागवून घेत नाही. याचा अर्थ आम्ही मनाचे कोण आहोत? दास आहोत. मन आम्हाला वापरतंय, आम्ही मनाला वापरत नाही. आम्हाला वाटतंय तशी चाल म्हणतोय, आम्हाला वाटतंय तसं भजन करतोय, आम्हाला वाटतंय तसं कीर्तन सांगतोय. कीर्तन पांडुरंगाचं आहे, ते देवाचं स्मरण, त्याचं चिंतन, त्याची लीला आहे असं वक्त्याला देखील वाटत नाही. याचा अर्थ आमच्या मनावर किती आघात, म्हणजे किती संस्कार झालेले आहेत. हे माझा आहे, माझा आहे असे एक पद्धतीची आसक्ती बनलेली आहे. आणि मग एवढा दृढ झालेला जो आसक्तीचा भाग आहे, विकाराचा भाग आहे, तो जाण्याकरता शास्त्रानं पाप निवृत्ती करता एक बलवत्तर असं साधन सांगितलं. पण त्या साधनेत मान्यता आली महाराज. आजही पंढरपुरामध्ये नामस्मरणाची मान्यता, जुन्या काळात पंढरपुरामध्ये विचारसागर, मोठमोठे वृत्तीप्रभाकरासारखे, अद्वैत सिद्धीसारखे, चित्सुखी, निर्वाण मंजिरी, मोठे मोठे शास्त्राचे भाषातले ग्रंथ शिकवले जायचे पंढरीमध्ये. पण ज्यावेळी नामदेवरायांचा अवतार झाला आणि रकट्याची लंगोटी, सुंबाचा कडदोरा, नामा वाळवंटी कथा करी, नामदेवरायांनी ज्यावेळी कीर्तनाला वाळवंटात सुरुवात केली त्यावेळी कीर्तनात देव मागं पुढं नाचायला सुरुवात झाल्यानंतर ही घटना ज्ञानोबरायांना कळाली. आणि मग माझे जीवीची आवडी पंढरपुरा, एवढा मोठा महात्मा महाराज, भिंत चालवणारा महात्मा, बिगर पेट्रोलची गाडी, येता आला असतं त्यांना, जगात फिरवून दाखवते आला असते भिंती सगळे, नाही चालतच पंढरीला आले. कशासाठी? नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये एवढं सामर्थ्य आहे की देव सगुण साकार रूप धारण करून काय करतो? नाचतो, डोलतो, व्यवहार करतो. आम्हाला ज्ञान झालं पण देवाला ऋणी करता आलं नाही. एवढं मोठं नामात जर सामर्थ्य असेल तर त्या नामानं जर सगुण ईश, एवढा निराकार परमात्मा सगुणात येतोय तर ते सामान्य पाप का जाळणार नाही? म्हणून त्या नामस्मरणाची एक मान्यता नामदेवरायांनी पटवून दिली 1200च्या काळामध्ये. आणि त्या काळापासून हळूहळू नाथांच्यापर्यंत 400 वर्ष आली. त्यानंतर नाथांच्या नंतर 40-50 वर्षानंतर तुकोबारायांच्या जवळ आली. पण आजही देखील महाराज ज्याला काही म्हणता येत नाही त्याला म्हणसं पाराकर म्हणते अर्गत. पण पहारा करणाऱ्याच्या गळ्यात विना आणि विठ्ठल विठ्ठल जर मुखात असेल महाराज तर त्याला जी योग्यता आहे ती ब्रह्मदेवाला देखील नाही, ही आमची मान्यता होत नाही. आज आम्ही सत्यनारायणाच्या पूजेला जेवढा आदराने बघतोय तेवढा हरिपाठाला बसलेल्या माणसाकडे बघत नाही. का अशी आमची मान्यता बिघडली हो? कारण हरिपाठ करणं हे एक सामान्य काय झालेलं आहे, एक विधी झालेला आहे. हरिपाठ ही सामान्य गोष्ट नाही. अनंत जन्माचे तप, एक अनंत जन्माचं तप लावावं लागतं, तेवढी एक वेळा नाम येतं मुखामध्ये. आणि एवढं नामस्मरणासाठी जर एवढं सदैव पुण्य निष्काम लागत असेल
तर मग ते नाम ज्याच्या मुखात सदैव खेळतं ते भाग्यवान किती महात्मे मोठे असतील. महात्मा नसतो माम पार्थ दैवी प्रतिमाश्रता. अशी दैवी महात्मे, दैवी संपत्ती होऊन जन्माला आलेले जे महात्मे आहेत असे तुकोबाराय आम्हाला नाम महिमा सांगतात. त्याचं कारण काय? समाजातून नामाची मान्यता कमी होत आलेली आहे हे त्यांना कळालं आणि पटवून दिलं. सदैव प्रत्येकाने आता नामच गायन केलं पाहिजे. आणि हे गायन केलेल्यानं काय होईल की सगळे लाभ एकानंच मिळतील. याला मल्टीपर्पज औषध म्हणायचं, सगळ्यावर चालणार. की कोणी मग याचा अर्थ असं नाही नामस्मरणात पाप जाळण्याची शक्ती आहे, बरोबर आहे, पण केवढी आहे? नामाच्या पाप जाळण्याच्या शक्तीसमोर तसलं न जळणार पाप अजून जन्माला आलेलं नाही. दुसरी शंका शास्त्रकार वर्णन करतात, जर पाप जाळण्याची शक्ती नामात असेल तर मग देह असताना पाप जाळतंय का देह पडल्यानंतर पाप जाळतंय? तुमचा आमचा देह असताना पाप जाळत असेल तर मग उद्या आम्ही पाप करू सकाळी आणि संध्याकाळी हरिपाठ करू. सकाळपासून केलेलं पाप सगळं संध्याकाळी काय झालं? जळून गेलं. तसं नाही म्हणतात ते. देहपातापूर्वी आणि देहपातानंतर असं नामाला मर्यादा अजिबात नाही. मर्यादा महाराज पापाला आहे, पण नामाच्या शक्तीला मात्र मर्यादा नाही. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा. देवाला महिमा कळत नाही महाराज. म्हणजे देवापेक्षा देखील देवाचं नाम सर्वव्यापक चैतन्यगण असं आहे. देव फक्त एक कार्यब्रह्म म्हणून अवतार धारण करून आला, एक खोळ घेऊन आला. नामाला मात्र खोळ नाही, अनंत आणि अपरंपार असं नाम आहे. आणि त्या नामामध्ये जेवढं भस्म करण्याची शक्ती आहे तेवढी अन्य साधनामध्ये नाही. म्हणून हरि उच्चारणी अनंत पापाला जाती लया शिक्षण. गवत पेटवलं म्हणजे गवत दिसत नाही महाराज त्या अग्नीतून. का दिसतंय गवत? बघा तुम्ही, धगच दिसतोय सगळं. याचा अर्थ ते गवत काय होऊन जातंय? अग्निमय होऊन जातंय. तसं सामान्य तुमची आमची पापं, आमची पापं कसली महाराज? कुठेतरी वैरण आणलेली, कुठेतरी गुढीची काठी एक तोडलेली असली पापं आमची, बारकी बारकी फुटकळ पापं आमची असणार. कुठं 3 पेर धरून वाड मारलेलं असली पापं आमची. आणि मग त्यात कुठंतरी खाडाखोड करून चित्रगुप्त लगेच आमचे घालवून टाकतो. कारण शेवटी न्याय असा आहे, जुनी लाकडं जास्त लवकर जळतात काय ताजी लाकडं? जुनी लाकडं जळतात. तशी आमची जुनी महापाप जी आहेत ती फार लवकर अगदी भराभरा काय जातात, तो जळून जातात. कारण ती जळायच्याच लायकीला आता आलेली आहेत. काय आता शिल्लक राहिलेलं नाही. फक्त आम्हाला त्याचा हिशेब का लावता येत नाही. चित्रगुप्त लेखणी तयार करतो महाराज. नामस्मरण घ्यायला सुरुवात केलं की इकडं नाव घेणार म्हटलं की महाराज तिकडं चित्रगुप्त टोकदार लेखणी करतो. पाप खोडाया बरं याची. हळूहळू हळू ब्रह्मदेव पूजेचं ताट साहित्य तयार करून हा नामधारक जणू काय जर माझ्या ब्रह्मलोकावरून जर वैकुंठाला चालता झाला तर जाता जाता त्याची पाद्यपूजा मला करता येईल. म्हणून ब्रह्मदेव महाराज जागा राहतो. एवढी नामधारकाची योग्यता आहे. म्हणून नामधारकाची योग्यता मान्यतेवर न ठेवता संत सांगतात तशी मानायला पाहिजे. आजही महाराज बघा तुम्ही, काय कळत नसलं तर उगाच आता हरे हरी म्हण, कशाला शास्त्र शिकतोस अशी माणसं म्हणतात. शास्त्र शिकणं मोठं का हरे हरे म्हणणं मोठं आहे? हो, हरे हरे म्हणणं मोठं आहे महाराज. पण आता काय करायचं? शिकणारी माणसं शास्त्र शिकलेल्याला डोकी उघडून असतात आणि हरे हरे म्हणणारा भीक मागतोय महाराज. काय सांगायचं? हरी हरी म्हणणंच हे महाराज फार. समुद्र वलयांकित पृथ्वीचे दान करिता समान नये नाम, म्हणून कोणी न करावा आळस, म्हणा रात्रंदिवस राम राम. सकळ शास्त्र पाठ करता येईल, वेदही मुखोद्गत करता येतील, पण गोविंद नामाची तुलना मात्र कोणाबरोबरही करता येणं शक्य नाही. कळा शिकू येते, ही सगळी कळा शिकता येईल, वाद्य शिकता येईल, गायन शिकता येईल, सगळं शिकता येईल, पण नामस्मरणाविषयी मात्र प्रेम उत्पन्न होणं हे भाग्याचं लक्षण आहे. आणि असं भाग्य तुकोबाराय जन्माला घेऊन आले. कंठी नाम सिक्का आता कडी काळासे धक्का. वैकुंठातून येतानाच गळ्यात नाव धारण करूनच आले महाराज ते. एखादा माणूस चेक घेऊनच घरला यावा, त्यांना पैसे दाखवायला लागतात म्हणतात. त्यांना मग चेक दाखविला हे पैशा समानच आहे. तसं कंठी नाम सिक्का आता कडी काळासे धक्का. रोखा माना की शिक्का माना, रोखा शिक्का तत्समाना. शिक्का म्हणजे प्रत्यक्ष नाम आणि रोखा म्हणजे वेदशास्त्रानं केलेलं वर्णन. मग वेदशास्त्रानं वर्णन केलेला परमात्मा काय आणि इकडं राम म्हणणं काय? सारखंच आहे. रोख मानायचा, रोख कोणी मानला? रोखा न मानी शिक्का न, रोखा न माना शिक्का न माना, जतन करा नाककाना. ते म्हणतात व्यावहारिक जीवानं देवाची आज्ञाही नाही पाळली, देवाचं नाव सुद्धा नाही घेतलं, वेदाची आज्ञा नाही पाळली, तर तो शेवटी नरकाला जाईल. शिक्का मानी हळाहळ.
नामस्मरण भगवान शंकरांनी मांडल्यामुळे विष पाहिलेला गळा सुद्धा शांत झाला. शिक्का माने हळहळ झाले सर्वांग शीतळ. रावणानं मात्र शिक्का मांडला नाही, त्याचं निसंतान झालं. कोणीही दिवा लावायला लंकेमध्ये उरला नाही. आणि कोणाला जायचं असलं तर जाऊन बघा, हाय काय शिल्लकाच. एवढं काय मोठं साम्राज्य महाराज रावणाचं, पण कोणीही उरलं नाही मागं म्हणतात. रावण के लंका में दिया ना बत्ती म्हणतात. काही लावायला कोण उरला नाही वंशज पुढं. म्हणजे ज्यानं देवाच्या नामाचा आश्रय घेतला तो महाराज मरून उरला, आणि ज्यांनी देवाच्या नामाचा आश्रय घेतला नाही ते अभिमानात काय झाली. साधने घालिती काळाची मुखी गर्भवास से की न चुकती. ही साधनाचा अभिमान वाढत गेला, नामस्मरण मात्र अभिमान वाढू देत नाही. आणि नामस्मरणाची नामधारकाची योग्यता एवढी वाढत जाते, नाथ बाबा त्याचं वर्णन करतात. एक गावठी ब्राह्मणांचे असतात, गावातले राहणारे. गावठी याचा अर्थ त्यांची नीचता कनिष्ठता आहे असं नाही महाराज. गावंडे ब्राह्मण आपले, त्यांना सुद्धा शास्त्राचं ज्ञान असतं, सगळी बुद्धी असते, धर्मशील असतात, सत्वशील असतात. असे गावंडे ब्राह्मण गावातले 1000 ब्राह्मण जर जीव घातले तर एक क्षेत्रावरला ब्राह्मण जीव घातलेल्याचं पुण्य लाभतं. एक पुण्यक्षेत्रीचा ब्राह्मण. हजारो गावच्या ब्राह्मणाबरोबर योग्यता पुण्यक्षेत्रीचा ब्राह्मण म्हणजे नरसिंहवाडी, नाशिक, त्र्यंबकेश्वर समजा असे ब्राह्मण एक तिथला. तसे पुण्यक्षेत्रातले 1000 ब्राह्मण जीव घातले तर एक वेद पाठ करणारा ब्राह्मण जीव घातलेल्याचं पुण्य लाभतं. असे 1000 वेद पाठक ब्राह्मण जर जीव घातले तर एक संन्याशी जीव घातलेल्याचं पुण्य लाभतं. आणि असे 1000 संन्याशी जीव घातले तर एक परमहंस संन्याशी जीव घातलेल्याचं पुण्य लाभतं. परमहंस म्हणजे आपले टेंबे स्वामी वगैरे, हे नारायण महाराज वगैरे, समर्थ स्वामी महाराज, ही सगळी मंडळी महाराज परमहंस संन्याशी. आणि असे परमहंस संन्याशी 1000 जीव घातले तर एक ब्रह्मवेत्ता जीव घातलेल्याचं काय लागतं, पुण्य लागतं. ब्रह्मवेत्ता म्हणजे नाही, वेत्ता म्हणजे जाणलेला, ब्रह्म जाणलेला, ज्याला दृढ अपरिवर्तनीय ब्रह्माचं काय झालेलं आहे, ज्ञान झालेलं आहे. आणि दृढ अपरिवर्तनीय ब्रह्माचं त्याला ज्ञान झालेलं आहे, जो दुसऱ्याला सांगायला पटायत आहे, कृपाळू आहे. अशा ब्रह्मवेत्तेची जी योग्यता आहे ती नाथ बाबा सांगतात. उपमा देता ब्रह्मवेत्यासी, पाहता ब्रह्मांनी नाही त्यासी, तृप्त केलिया ब्रह्मवेत्यासी हरिहर तृप्त. असा ब्रह्मवेत्ता जीव घातला तर एक भगवान विष्णू आणि भगवान शंकर एका पात्राला जीव घातलेल्याचं काय लागतं, पुण्य लागतं. आणि मग असा ब्रह्मवेत्ता एवढा उच्च कोटीचा असेल तर नाथ बाबा त्याच्याही पुढे सांगतात. 80 वेत्ते अपरंपार नये नामधारका बरोबर, नामधारका सादर पाहे का जनार्दनी. असे अनंत अपरंपार ब्रह्मवेत्ते जरी ओळीने जीव घातले तरी नामधारकाची सरी करता येत नाही. म्हणून आम्ही नामधारक व्हायला पाहिजे. धारक होणं म्हणजे सोपी गोष्ट नाही महाराज, धारण करता आलं पाहिजे. धारण कितीला पंचांगात असते बघा. आता पाऊस किती, धारण किती, काय. धारण म्हणजे धारक, धारकता म्हणजे सामावून घेण्याची क्षमता. मग धारकता व्हायच्या अगोदर नाव घ्यायला तरी शिकायला पाहिजे का नको. नाव घेणं ही अवघड सोपी गोष्ट आहे म्हणतात. ग्राहक व्हायला पाहिजे. ग्राहक झालं की जपायला शिकायला पाहिजे, त्याला जापक म्हणतात. जपण्यानंतर त्याला धरून ठेवता आलं पाहिजे. पुष्कळ माणसं धरतात पण धरून ठेवता येत नाही, कधीतरी सुटून जाते ते महाराज. असं सुटता परत धरायचं असं नाही, धरलेलं परत कधीही सुटता आलं. कंठी राहो नाम अंगी भरोनिया प्रेम, ऐसे द्यावे काही दान आलोपतीत श्रम. की कंठात धरलेलं नाव सदैव गाता आलं पाहिजे, ते मुखात सदैव वाणीत उच्चारता आलं पाहिजे. अशी ज्याची धारकता झालेली आहे त्याला धारणा म्हणायची. तुकोबारायांनी केवढा मोठा अभ्यास केला असेल. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी, जागृती स्वप्नी पांडुरंग. काय धारणा असेल त्यांची झाली असेल बुद्धीची. एका नावाखेरीज या कंठातून काहीही बाहेर पडणार नाही. म्हणजे इतर साधनं तुकोबारायांना अवगत होती नव्हती असं म्हणता येत नाही. कोणतंही साधन त्यांनी सहज केलं असतं महाराज, कारण त्यांच्याजवळ वैराग्याचं एवढं बलदंड होतं की तुकोबारायांना ज्ञानमार्ग अवगत होता, योगमार्ग अवगत होता, त्यांचे अभंगही तसे आहेत अभ्यासाचे. पण शेवटी त्यांनी आम्हा तुम्हाला सामान्य लोकांना, कली हा दोषांचा निधी आहे महाराज, पण इथं यातून बाहेर पडायचं झालं तर एक महान गुण या कलियुगाचा की यामध्ये नामस्मरण करणारा मात्र जन्माभाव मोक्षाच्या कडे जातो, पलीकडे जातो. आणि ते जाण्यासाठी साधन म्हणून आम्हाला देवाचं नाव
हे सदैव घेण्याकरता सांगितलं. सदैव नाव घ्यायचं, त्या नावातच सगळ्याचा अंतर्भाव होतो हे पटवून देताना त्यांनी पुष्कळ पुष्कळ असे दाखले दिलेले आहेत. कारण नाव हे आवृत असो अनावृत असो, पाप उघड असो झाकलेला असो, सगळ्याचा नाश करतं. भस्म करणं ही सोपी गोष्ट नाही महाराज. एखाद्या बाबडीच्या लाकडाची राख म्हणजे राख होण्याचं सामर्थ्य केवढं असेल. एवढं मोठं स्थूल असणारं जाड लाकूड देखील ते राख होते त्याची. तसं पापाचा देखील जाळून भस्म करण्याचं सामर्थ्य कशात आहे? नामात आहे. आणि मग हे नाम घेताना ते घेणाऱ्या धारकानं भाविकतेनं घ्यावं, प्रगट घ्यावं, गुप्त घ्यावं, अगदी दांभिकतेनं घेतलं, कसंही घेतलं तरी हरकत नाही, पण घ्यायला शिकलं पाहिजे. एखादं लहान मूल आवडता पदार्थ खात नाही, आई त्याला चारायचा काय करते? प्रयत्न करते. एकदा गोडी लागली की हळूहळू काय मग घेई घेई माझे वाचे गोड नाम. तुकोबारायांना नाव गोड वाटतंय आणि आम्हाला नाव गोड का वाटत नाही? त्यांच्या जिभेला काय कडू कळत नव्हतं असं नाही महाराज. त्यांना देखील कडू गोड आंबट तुरट चव कळत होती. आम्हाला देखील सगळं कळतंय, पण आपल्या हिताचा करावा असं जीवाला वाटत नाही. संतांना मात्र हित कळतं. हिताहित शोधोनिया आले संत, हिताहित जगाचे. आपलं हित कशात आहे हे जीवाला कळत नाही महाराज. म्हणून संतांनाच या गोष्टी विचाराव्यात. तुकोबाराय सांगतात, मला संत संगतीत बसून हे कळलं, 80 कळले आम्हा एक. परमार्थामध्ये कळण्यासाठी घरच्या पै पाहुण्यांच्यात बसून परमार्थ कळत नाही. परमार्थ कळायचं झालं तर टीव्हीला कीर्तन ऐकून कळतंय, प्रवचन ऐकून कळतंय. आता म्हणतात अमुक महाराज बोलतोय तो, सकाळी उठून आमच्या माणसाने आंघोळ करून गंध लिहून तुळशीला पाणी घालून गावच्या देवाच्या पाया पडायचं काय टीव्हीची कीर्तन ऐकत बसायचं? पुण्य कशात जास्त आहे? आपला गावचा देवही राहू दे महाराज, धारा काढून निदान 4 लिटर दूध घातलं तरी चांगल्या मार्गाने पैसे जोडलेल्याचं पुण्य लागेल. गावाचं तरी कीर्तन लावलेलं काय तरी कोणतरी सांगत बसणार, ते तुम्ही बिन आंघोळ करायच्या आधीच्या तिथं ऐकत बसणार. मुळातच ती टीव्ही, तो बुवा गेला की त्यात नट आणि नाचत्याला येतोच की तासाला. त्याला काय पवित्रता आहे? हॉटेलातलं अन्न पवित्र नसतंय, दिसतंय फक्त ते. चांगल्या तेलात शिजवलं असं मान्य आहे, पण त्याला शुद्धता आणि पवित्रता असत नाही. म्हणून परमार्थ हा संत संगतीतच असावा. संतांच्या संगतीतच बसून परमार्थ कळतो. बैसता संतांचे संगती कळू आले कमलापती. म्हणून परमार्थात कळण्याचं साधन संत. संत हे आत्मानुभवी असतात, महानुभवी असतात. आणि व्यवहारातलं कळतं ते दृकश्राव्य माध्यमातून, टीव्हीतून, वृत्तपत्रातून कळतं. आणि कळल्यानंतर मग बदल होतो. तुकोबाराय सांगतात, 80 कळले आम्हा एक, झालो नामाचे धारक. आम्ही नाम घेतलं. नाम घेतलेल्याचं सुलभता ते सांगतात. पुष्कळ 5-6 फायदे सांगितलेले आहेत महाराजांनी, की इथं तप करावं लागत नाही म्हणतात. तप करणं ही सामान्य भूमिका फार तुकोबारायांनी देखील जाणलेली आहे महाराज. कारण गुरुदास्य करणारी संसारी लोकांना घडत नाही, गुरुची सेवा घडत नाही, ईश्वराची सेवा घडत नाही. कारण सामान्य जीव संसारात वाहत 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 किती त्रासात आहे हेही त्यांनी जाणलेलं आहे. स्वतःही तुकोबारायांनी प्रपंच रचना भोगली आणि परत त्यागली. एवढा व्यवहाराचा त्यांना अनुभव होता. म्हणून ते सांगतात, सर्वसामान्य लोकांना अगदी ठाईच बैसोनी आवडी अनंत अभावा. बैसल्या ठिकाणी आहे तिथं बसून नामसाधना करता येते. या नामसाधनेसाठी काय देव भाडं मागत नाही का, काय कोणतं व्रत करा म्हणत नाही, काही नाही. माळ घेतलेल्यानं नाव घेतलं तरी चालतंय, माळ नसलेल्यानं घेतलं तरी चालतंय. कारण शेवटी नाव हे सगळ्या जगाच्या उद्धारासाठी आहे महाराज. नाम त्रिभुवन पावनी आहे, सर्व व्याधी विनाशने. मारुतीराय का माळकरी होते? कुठल्या पंढरीच्या बुवानं माळ घातली ती मारुतीरायसनी? नाव हे सगळ्यांच्यासाठी आहे महाराज. अगदी तुळस ही सगळ्या जगाची आहे का फक्त वारकरीची? सगळ्या जगाची. गोमाता सगळ्या जगाची आहे. गाय काय वैयक्तिक एकटीच नाही. सगळ्या सृष्टीतले सगळे पदार्थ महाराज ईश्वराने निर्माण केलेले आहेत. त्यात काही विभूती म्हणून सांगितल्या, ते विभूती सगळ्यांच्या कल्याणासाठी आहेत. म्हणून आपण देवाचं नाव आपल्या उद्धारासाठी घ्यायचं आहे. देवाच्या कोणत्याही उत्सवासाठी, त्याच्या प्रियत्वासाठी काही करायचं नाही. आपला उद्धार अडलेला आहे म्हणून आपल्या दुरुस्तीसाठी आपण ही साधना म्हणून घेऊया. एक प्रायश्चित्त मोठं म्हणून सांगितलेलं आहे. यामध्ये एवढं सामर्थ्य आहे महाराज, की नामस्मरणात नुसतं पापच जळत नाही, तर त्याच्या पुढे पुण्यही उत्पत्ती होते. आणि ते पुण्य एवढं मोठं होतं की त्या पुण्याच्या बळावर देव काय होतो? ऋणी होतो. इतर साधनामध्ये हे सामर्थ्य नाही.
देवाचं नाव घेत 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 साधक निष्पाप होतो, निर्मळ होतो, अंतःकरण शुद्ध होतं. आणि शुद्ध अंतःकरणानं सदैव नाव जर पकडलं तर विवेक वैराग्य असे परखड होतात महाराज. आणि त्यानं केलेली जी साधना आहे त्या साधनेनं देव ऋणी होतो. म्हणून ब्रह्मरूप काया होतसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देवांसा. देव ऋणी होतो. एवढा मोठा ऋणी देव जर या साधनानं होत असेल तर तुकोबाराया म्हणतात, तुम्ही नाम घेण्यासाठी का बरं तुमची जिव्हा भोकत नाही? ऐसे का न हो की विठ्ठल विठ्ठल का बरं तुमची जिव्हा म्हणत नसेल? बरं, इतर वेळी आम्ही पुष्कळ बोलतोय, काहीतरी बडबड असते, हरी बोला नाही तरी अबोला, व्यर्थ गलबला करू नका. पुष्कळ आम्ही बडबडणारी मंडळी, पण सगळं व्यवहारातलं बडबडतोय. परमार्थासाठी म्हणून, आपल्या उद्धारासाठी म्हणून, आपल्या चित्तशुद्धीसाठी म्हणून नामसाधना केली पाहिजे. इतर साधनेमध्ये मला सुलभता नाही, नामसाधनेमध्ये सुलभता आहे. सांगायचं इथे इतका, काही साधनं सुलभ आहेत, सुफळ आहेत, काही सुलभ दुष्फळ, काही सुलभ निष्फळ, काही दुर्लभ सुफळ, दुर्लभ निष्फळ आणि दुर्लभ दुष्फळ. आम्हाला पंचमहाभूत फुकटच मिळालेले आहेत महाराज, आकाश वायू अग्नी जल पृथ्वी. मला सांगा, यातलं भूक लागल्यानंतर आम्ही भात भाकरी खातोय का ऊन खाऊन पोट भरेल? दुपारचं फुकटचं ऊन मिळतंय, फुकटचं वार आहे म्हणून आ करून जर इकडं तोंड करून उभारलं तर पोट फुगल, खरं भरायचं नाही महाराज. पोट भरण्यासाठी अन्नच खावावं लागेल. साधनं सोपी आहे, मिळालेली आहेत पुढ्यात, पण दुष्फळ आहेत. काय उपयोगाची सांगा? काही आता लहान मुलाला कोयता खुरप घरात पडलेलं, दिवा लावलेला चुलीजवळ विस्तव असतो, काही ते हाताला गावल ते ओढत आहे. त्याला सगळी साधनं सुलभ जवळ भेटतात, पण फायद्याचे आहेत काय? दुष्फळ आहेत. काही साधनं निष्फळ आहेत. समुद्र मंथन केलं, सगळ्या देवादानवाने मिळून त्यात ठरलं असुर कुठं देव कुठं जोडायचे. शेवटी देव चतुर, देवानी तोंडाला त्यांना केलं, आपण शपटाला राहिले. शेवटी हळहळ विष आलं, त्यामध्ये ज्या विषामध्ये सगळ्या असुरांचा नाश व्हायला लागला. पहिली मग गरळ कोणी प्यायची? भगवान शंकर पुढे धावले. पहिली या वैराग्य गरळा, धैर्य शंभू उडवी गळा. मग भगवान शंकराने ते पहिले जगावर आलेलं संकट दूर केलं. शेवटी तेवढ्यातून काय काय निघालं तुम्हाला माहिती आहे? 14 रत्न निघाली, उच्च श्रवा घोडा, अमृत कलश निघाला, लक्ष्मी माता निघाल्या त्यातून. आणि शेवटी सगळ्यांच्या आवडीचा सुद्धा पदार्थ निघाला. माळकऱ्यांच्या हिशोबाचा तो नाही म्हणा. शेवटी एक भांड असं निघालं, मैरी एक नावाच्या सुरेचं दारूचं मोठं भांड निघालं. ते मात्र सगळीकडे प्रसिद्ध आहे आज तागायत. अमृत विसरलं खरं, ते मात्र गेलं कुठं नाही. कलियुगानं ते जपून ठेवलेलं आहे. आणि मग अशी 14 रत्न निघाली. त्यामध्ये मला सांगा, जी रत्न निघाली त्यावेळी अमृत पिण्यासाठी म्हणून पंक्ती बसल्या. पंक्ती बसल्यानंतर आता हे वाढायचं कुणी म्हणून काय झाला? वाद सुरू झाला. त्यात भगवान विष्णूंनी मोहिनीचं असं सुंदर रूप धारण केलं. कधी ती मोहिनी तिथं आली आणि तिनं कधी अमृत कलश घेतला हे कुणालाही कळालं नाही. आणि शेवटी त्या सर्वांग सुंदर रूपाला मोहित झालेले असुर सूर महाराज अमृत पितात का काय पितात कळलं नाही. शेवट देवाने त्या पंक्तीत बसलेल्या राहूला उडवलं आणि काही केलं पक्षपातीपणानं. असुरानं त्यांनी अमृत पाजलं नाही, त्यांना पाजली दारू आणि देवाना पाजलं अमृत. आणि मोहिनी तिथून काय गेली? निघून गेली. एवढ्या सगळ्यामध्ये देवासुर संग्राम झाला, महान युद्ध झालं महाराज. एका समुद्र मंथनात काय काय ढवळून निघालं. मंदार पर्वताची रवी केली, वासुकीचा काय केला? दोर केला. एवढं सगळं ढवळून जे काय काढलंय ते तुमच्या आमच्या उपयोगाचं एक तरी आहे त्यातलं? काय आतापर्यंत जगाच्या कल्याणासाठी त्यातलं उपयोगाला आलंय? काहीही नाही महाराज. म्हणून समुद्र मंथनासारखे अविरजी दुधाचे भांडे ज्ञानोबा सांगतात, काही नाही त्यातनं काही निष्फळ झालं नाही. तशी पुष्कळ साधना करायची, कुठंतरी जाऊन डोंगरात बसायचं नाही. आणि मग वाट्याला काहीच आलं नसलं, शेवटी क्लेश आले तर काय उपयोग आहे? इथं घर सोडायचं आणि तिथं जाऊन काय राहायचं? आणि तिथं एखादा जर दुसरा माणूस आला, मी तुमच्या गुहेत येतो म्हणून, तर मग ते पहिला काय म्हणतोय? माझी गुहा इथनं निम्मी, तुझी गुहा तिथनं निम्मी. मग गावात भाऊ भाऊ निम्म निम्म म्हणत असंच ते तिथं सुरू झालं नाही. म्हणजे इथं जे टाकायचं तेच तिथं आमचं आता परत सुरू झालं म्हणायचं. याचा अर्थ परिग्रह काय करतो? जीवाला जिथं जाईल तिथं आसक्तीनं बांधतो. म्हणून निरासक्त असं जीवन घर बसल्या का बरं जगू नये? सोपं आहे म्हणतात. आम्हाला हे करता येतं. म्हणून तुकोबाराय सांगतात, प्रगट पसारा करावा, चिंतन नामाचं करावं. पण कुठं करावं? असाल ते
चिंतन करा, प्रगट करा, पसारा मांडा म्हणतात. याचा अर्थ पसारा म्हणजे दांभिकता वाढवा असं नव्हे. घर बसल्या करता येतं. मुलांना शिकवायचं, घरच्यांना म्हणायला लावायचं, जमलं तर गलीतलं एखाद दुसरं आलं तर आपणही त्याला सामील करून घ्यायचं. महाराज आता वेगवेगळ्या माध्यमातून बैठका, वेगवेगळ्या माध्यमातून लोकांची चिंतनं सुरू आहेत. घर बसल्या संध्याकाळी स्तोत्र म्हणायला लावायचे, प्रगट पसारा करायचा. याचा अर्थ गाव सोडून कुठं क्लास काढा असं माझं म्हणणं नाही. घर बसल्या हे सगळे उद्योग करता येतात, पण असाल ते करा जेथे तेथे, जिथं तिथं राहून. म्हणजे तुम्हाला कर्तव्य न टाकता करता येतं. तुम्ही शिक्षक असाल तर तुमच्या फावल्या वेळेत ते करता येईल. तुम्ही घर संसारी असाल तर घरची कामं करावी लागतील. महाराज घरच्या स्त्रिया जेवण सोडून जर हरिपाठ करत बसल्या तर घरच्यांनी खायचं काय? तेही महाराज तितकंच कसं आहे, खरं आहे. जी ती कामं ज्या त्या वेळेला योग्य त्या वेळेला करून उरलेल्या वेळामध्ये आम्हाला तो परमार्थ करता आला आहे. म्हणजे साधन सांगितलेलं आहे कोणतं, की सुलभ सुफळ साधन नामस्मरणाचं आहे. सगळ्यात दुर्लभ साधन आणि सुलभ आहे पण आचरणाला कठीण ज्ञान मार्ग आहे. तो सगळ्यांना दुर्लभ आहे, सगळ्यांना लाभत नाही. तसा विचार करायला गेला तर तोही सोपाच आहे, पण क्लेशोधिक तरच तेषाम योगासारखा आहे, कठीण आहे. त्यामध्ये आपल्याला तसं ध्यान लागणं शक्य नाही. मी ब्रह्म आहे असं सदैव म्हणत राहणं आणि तशी वृत्ती टिकणं हेही शक्य नाही. म्हणून सगळे संत विचार करत असताना सांगतात, काही साधनाची सुलभता, काही साधनाची दुर्लभता सांगताना ते काय सांगतात, की जुन्या काळचा एक दृष्टांत आहे बघा. ज्ञानोबरायांनी सांगितलेलं 17व्या अध्यायामध्ये, कै तक्षकाची फळे ठाकोनी कै तो म्हणी काढीचे, की नाकी केशू जोडे सिंहाचे, तेने तो विजय तरीच लेणे लेजे एरवी काय अशी जे रिक्तकंठी. की तक्षक नावाच्या नागाच्या फण्यावरला मणी काढून आणावा आणि तो मणी सिंहाच्या नाकातल्या केसानं काय करावा, ओवावा आणि ते लेणं गळ्यात बांधावं. तसलं लेणं असलं तरच मी लेणं लेईन, नाही तर अजिबात लेणं लेणार नाही. आता मला सांगा, तक्षक नाग म्हणजे काय? इरोळा नव्ह इथला, कुठल्या तरी महाराज हिरीतला, याचा साधा पानसाप नव्हे तो. तक्षक आहे नवनाग कुळातला. त्याच्या असणाऱ्या फण्यावरला मणी काढायला जायना म्हणजे मणी आणायला जायचं काय, मरायला गेल्यासारखंच. बर, त्या तक्षकाच्या फण्यावरला मणी एक वेळ मिळेल, पण सिंह नाकातला केस सिंहाच्या काढायला जाणं, तो सिंह झोपलेला पाहिजे का जागा? झोपलेला. मग झोपलेला सिंह जरी झाला तरी केवढा बलाढ्य असेल महाराज. आणि मग तो म्हातारा असला, आजारी असला तरी देखील एक वेळ मिळेल. तेही ज्ञानोबराय सांगतात, ते म्हणून तो मग गळ्यात घातलं तरच लेणं होईल. असलं साधन जर कोणी सांगायला लागलं तर मग काय म्हणता येईल? ते साधन न केलेलं बरं. योगाचं साधन महाराज तसं आहे, तक्षकाच्या डोक्यावरला मणी काढण्यासारखं आहे, की ते साधन शक्यच नाही. कोणी रोज योग करायचा, परत भाजून घ्यायचं, परत खाली उतरायचं, रोज त्या चितेवर जळण्यासारखं आहे. म्हणून क्लेशोधिक तरच तेषाम म्हणतात. त्याच्या पुढं काही जन्मतः सिद्धी असते महाराज. वालखिल्य नावाचे ऋषी, 88,000 ऋषी आहेत. ते सूर्याच्या रथासमोर सदैव उलटे चालतात, मागं चालतात. मागं चालण्याचा त्यांचा हेतू काय, की सूर्याचं तेज ते रोज पितात आणि त्या तेजावर ते जगतात. सूर्याचा रथ पुढे चालत असतो आणि ते मागे उलट्या पावली चालत असतात. सूर्याचं तेज खाण्याचं सामर्थ्य देवानं त्यांना दिलेलं आहे, म्हणून ते पिऊ शकतात. चकोर चंद्रामृताचं काय करतो, पावन सेवन करू शकतो. आम्हाला चंद्राच्या ह्या प्रकाशात, आता मी पाण्याकडे वगैरे जातो, शेताकडे लोक जाणारे करणारे, शेतात बसलं तर आम्हाला चंद्रामृत पिता येते काय हो? दैवारानं भिजू आम्ही लय वाटलं तर, पण चंद्रामृत पिता येणार नाही. वालखिल्य सूर्याचं तेज खाऊ शकतात. इतर मोठे मोठे साप, महानाग मोठे मोठे आहेत महाराज, वायू खाऊन जगतात हजारो वर्ष. 500 वर्ष कागा, 1000 वर्ष नागा अशी म्हण आहे. हजारो वर्ष नाग जगू शकतात वायू खाऊन. योगी पुरुषासारखं त्यांचं जीवन आहे. ही साधनं सुलभ देवानं त्यांना दिलेली आहेत, पण त्यांना सुफळ आहेत का? सगळ्यांना सुफळ आहेत? अजिबात नाही. सगळ्यांना एकमेव अद्वितीय असं सगळ्यांना सुलभ असणारं साधन म्हणजे नामस्मरणच आहे. म्हणून सगळी साधनं विचार करता करता करता, बरं कोणतंही दान घ्या, यज्ञ घ्या, कर्म घ्या, फार क्लिष्टता आहे महाराज त्यामध्ये. पूर्वी सत्राजित राजाने 1 वर्ष संवत्सर तपश्चर्या केली.
तपश्चर्या करून त्याला भगवान सूर्याने काय केले, सूर्यनारायणांची आराधना केली. सूर्यनारायणानं काय केलं, त्यानं एक मणी दिला. त्या मण्याचं नाव सेमंतक मणी. आणि त्या मण्याचं नाव सेमंतक मणी तुम्हाला आख्यान सगळ्यांना माहिती आहे. अगदी धावतं धावतं सांगतो, त्या सेमंतक मण्यासाठी तो रोज 8,000 तोळे सोनं द्यायचा. मणी कोणाला? सत्राजिताला. सत्राजित राजा म्हणजे सत्यभामेचा कोण? सत्यभामेचा वडील. आणि मग सत्राजिताने पुष्कळ काय केलं, धन मिळाल्यानंतर मग काय झालं, तो यादव होता, धर्मिष्ठ होता. आणि मग मिळालेल्या पैशाच्या बळावरती काय करायचे, सदैव यज्ञयाग, मोठ्या मोठे जेवण घालायचे, अन्नसत्र करायचे, सदावर्त घालायचे. सगळ्या द्वारकेमध्ये महाराज सगळीकडे काय झालं, जेवणावळी सुरू झाली. मग यज्ञाला वगैरे काय मिळालं ब्राह्मणांना, सोनं वगैरे स्वतः सगळं सत्राजित राजा द्यायचा. कृष्ण परमात्म्याला असं वाटलं, हे म्हणाले, बा सत्राजिता, एवढा मोठा मणी सामान्य यादवाकडे राहणं शक्य नाही, तो हा मणी ठेवू नको, तो मणी कोणाला तरी दे. का मोठं भूषण असतं ते जीवाला दूषण होण्याचा संभव असतो, एखाद्या वेळेस सुद्धा जीव सुद्धा धोक्यात येईल. असं कृष्ण परमात्मा म्हणाले, निघून गेले. आणि काही दिवसानं त्या सत्राजिताचा भाऊ प्रसेनजित म्हणून होता, तो प्रसेनजित गेला शिकारीला जाताना त्यानं तो सेमंतक मणी गळ्यात बांधून गेला. त्या मण्याचा प्रकाश पडत होता. जंगलात गेल्यानंतर शिकार बघता बघता थकला आणि एका झाडाखाली झोपला. त्याला झोप लागली. सगळे सेवक शिपाई, आता राजा झोपलाय म्हटल्यावर त्याला कशी कोण उठवणार. तो प्रसेनजित तसा झोपला महाराजांनी. एकाकी सगळे सेवकही गाढ झोपले. तेवढ्यात एक सिंह आला आणि त्या प्रसेनजिताच्या गळ्यातला तो चमकणारा हिरा, तो सेमंतक मणी बघितल्यानंतर त्यानं प्रसेनाला मारलं आणि तो हिरा घेऊन तो सिंह निघून चालला. तो सिंह जाताना त्या एका जांबवंताच्या अस्वलानं मोठं बघितलं. ते अस्वल म्हणजे पूर्वजन्मातलं रामावतारातला कोण? जांबवंत. त्या जांबवंतानं त्या सिंहाला काय केलं, एकाच फटक्यात मारलं महाराज. आणि काय करून टाकलं, तो मणी आपण घेतला आणि त्या सिंहाला मारून तो विवरात जाऊन त्याची एक मुलगी सुस्वरूप होती, तिचं नाव जांबवंती, तिच्या खेळण्यासाठी त्या खोलीत तिला तो बांधून मणी दिला. आता स्वयंभू ती ज्योती हिऱ्यांगी, हिऱ्याला स्वयंभू प्रकाश असतो, त्याला बल लावावा लागत नाही, लाईट लावावी लागत नाही, असा स्वयंप्रकाश तो सेमंतक मणी ती जांबवंती ती आपल्या खोलीमध्ये निवांत सगळी विहार करायची राहिली. आणि इकडं हा आळ कोणावर आला हो? कृष्ण परमात्म्यावर आला. की हा मणी कृष्ण म्हणत होता, सत्राजिता तुला नको. सत्राजितानं पूर्ण चौकशी केली, माझ्या भावाचं मरण कशामुळे आलं. तर प्रसेनजित मरण्याचं कारण सिंह मिळाला. सिंहाच्या पुढे त्या सिंहालाही मारून कोणतरी अस्वल घेऊन गेले, असं कृष्णानं त्याचा पाठलाग केला. का? माझ्यावर आळा आलाय म्हटल्यावर शोधायला पाहिजे. कृष्ण परमात्म्यानं पुष्कळ शोध घेत 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 शेवटी त्या जांबवंताच्या विवरामध्ये देव स्वतः गेले. आणि जांबवंत रामस्मरण करत झोपलेले होते. आणि शेवटी मग हळूच मणी तो उचलून घ्यावा आणि यावं पळून म्हणून देवाने हात घातल्याबरोबर जांबवंत जागा झाला महाराज. त्याचा निश्चय होता, माझ्याबरोबर जो युद्ध करेल त्यालाच मी हा मणी देईन. जवळजवळ 28 दिवस युद्ध केलं एकमेकाने. आणि मग 28व्या दिवशी सकाळच्या प्रहराला देव उठलेने जांबवंताच्या छातीवर बसले आणि अखंड त्रैलोक्याचा भुभार घालून जे छातीवर बुक्की मारली महाराज, त्याला रामच आठवला. कुणाला? जांबवंताला. आणि मग राम असा दीर्घ उच्चार केल्या केल्या हा उरावर बसलेला कृष्ण नसून कोण आहे? राम आहे असं कळालं. आणि म्हणाले, देवा 28 दिवस निदान सांगशील तरी मी किती लाताबुक्क्या तुला मारल्या. म्हणाले, काय एका मण्यासाठी एवढं कशाला करायला पाहिजे होतं. तर तो मणी कसा आला हे जांबवंतानंही सांगितलं. आणि जाता जाता देवा म्हणाले, मी राम अवतारा तुझी सेवा केली, मला कोण बळवान वीर मिळाला नाही, माझ्या बाहुबळाचं तू आता काय फेडलंस? पांग फेडलंस. आता माझी मुलगी एवढी करून घे म्हणजे मी निवांत रामस्मरणाला रिकामं झालं. त्यानं जांबवंती कुणाला दिली? कृष्णाला दिली. लग्न लावलं गांधर्व पद्धतीनं. आणि अंधन म्हणून तो मणी कुणाला दान दिला? कृष्ण. तो मणी कसा फिरतोय हे सांगालोय हा, नाही तर ते विसरलं कुठं. तो मणी कृष्ण परमात्म्याबरोबर जांबवंती बरोबर आणि कुठं आला हो? द्वारकेत. आणि आल्यानंतर सत्राजिताला असं वाटलं, मी विनाकारणच कृष्णावर आळ घेतला. तो यादवांचा राजा आहे, प्रमुख आहे, आणि मला तसं करायला नको पाहिजे होतं. मनात त्याच्या कायम अशी चुटपुट लागली. मग आता एखाद्या माणसाचा अपमान झालेला असतो, काहीतरी त्याला दुरुस्त करायचं तर काहीतरी मग द्यावं लागतं. सत्राजिताच्या मनात असलं, माझी सुस्वरूप सत्यभामा नावाची मुलगी आहे, ती कृष्णाला दिलेली
बरी, आणि मग त्यातून आमचं सख्य परत पहिल्यासारखं होईल म्हणून सत्यभामा कोणाला द्यायची ठरली? कृष्णाला द्यायची ठरली. ती सत्यभामा कृतवर्म्याला द्यायची होती महाराज. तोही यादवातलाच होता. त्या कृतवर्म्याला असं वाटलं मला दिली जाणारी नवरी कुणी काढून घेतली? कृष्णानं काढून घेतली. या सत्राजिताला देखील कळायला पाहिजे होतं सत्यभामेला मला पहिली ठरवलेली आहे आणि मला न देता हा कृष्णाला देतोय, याचा अर्थ कृष्णाला मारायचं सामर्थ्य माझ्याकडं नाही, पण सत्राजिताला मारायला काय हरकत आहे. म्हणून त्या कृतवर्म्यानं कट रचला. त्यात शतधन्वा नावाचा एक यादव घेतला. तो घोडस्वारीला फार हुशार होता आणि त्याबरोबर अक्रूर महाराज होते आमचे. अक्रूर, शतधन्वा आणि कृतवर्मा या तिघांनी मिळून सत्राजिताचा वध केला आणि त्या सत्राजिताच्या घरातला ठेवलेला तो मणी आणि कुठे घेऊन गेले? काशीला घेऊन गेले. आता तो आणि परत आळकुणावर आला हो, कृष्ण परमात्म्यावर आला. आता म्हणाले सत्राजिता आपला सासरा आहे, त्याच्या मरणाची सत्यभामेला फार दुःख झालं. त्या सत्यभामेला काहीतरी त्यातून पटवून द्यावं म्हणून कृष्णानं रथ झुंपला आणि कोणी सत्राजिताचा वध केलाय त्याच्या मागोमाग तो रथ लावला. बलराम दादाही रथात आहेत. शतधन्व्याला त्यांनी गाठला. शेवटी इतका अंतर तो शतधन्वा गेलेला होता की जनक राजाच्या मिथिलेपर्यंत त्यानं घोडा पळवला महाराज. घोडाच मरण पावला म्हणतो शतधन्वा गावला. गावल्या गावल्या देवानं जी गदा मारली तो शतधन्वा त्यात मारला गेला. त्याची इकडे इकडे चापसा चापस केली पण कुठं मणी मिळाला नाही. शेवटी बळीराम दादाजवळ रथात आले. देवाने म्हणाले दादा उगच मी शतधन्व्याला मारलं, त्याच्याकडे मला मणी मिळाला नाही. बळीराम दादाला काय झाला? शंका आली. मणी मिळालाय खरं मला हा दाखवत. भावाभावात सुद्धा मला शंका संशय झाले. बळीराम दादा रथावनं जे उतरले ते जनकनगरीत निघून गेले. असल्या भावावर राहण्यात काय अर्थ आहे म्हणाले. जे एका मन्यानं किती जणांची बुद्धी फिरवली पहा. आणि मग बळराम दादा जनकाच्या नगरात गेले. जनक राजानं महिनाभर ठेवून घेतलं बळराम दादाला आणि जाताना त्यांनी गदायुद्ध शिकवलं. बळराम दादाला गदायुद्ध जनकाने शिकवलं. आणि मग कृष्ण परमात्मा म्हणाले दादा मी मणी घेतला नाही, शतधन्व्याकडे भेटला नाही, माझ्याकडे तो मणी नाही, पण तो मणी अक्रूरानं आणि कृतवर्म्यानं काशीत नेऊन काय सुरू केलं होतं? तिथं समाराधना सुरू केली होती. तर रोज 8,000 तोळं सोनं देणारा मणी काय जेवाय घालून सपते महाराज ते पैसे. रोज आमंत्रण, रोज काशीच्या घाटावर पंक्तीच्या पंक्ती. आणि मग बळीराम दादाला जनक राजा म्हणतो हे बघ आता कृष्ण द्वारकेला निघून गेलाय, आता तू बळराम दादा असं कर काशीला जा, भगवान शंकरांचं दर्शन घे आणि आपल्या गावी निघून जा आल्या पावली. आणि खरोखर काशीत ज्यावेळी बळराम दादा आले त्यावेळी काशीत असं कळालं की 2 कोण महात्मे द्वारकेतून आलेले आहेत आणि ते रोज काय घालतात हो? जेवण घालतात. बळराम दादाला आत्ता कळालं ह्या मण्याच्या बळावरच हे कोणतरी 2 जण जेवण घालतात. बळराम दादाने त्या दोघांना जाणलं, अक्रूर आणि कृतवर्म्याला. त्या दोघांना धरून कुठं घेऊन आले? द्वारकेत घेऊन आले. आणि मग शेवटी कळालं की सत्राजिताचा वध हा कोणी केला? शतधन्व्यानं केला, अक्रूराने केला नाही, कृष्णाने केला नाही. एका सेमंतक मण्यासाठी सत्राजित मेला, प्रसेनजित मेला, शतधन्वा मेला, देवासारख्या परमात्म्यावर आळ आला. त्यावेळी देवाला एक म्हणतात 2 बायका परत मिळाल्या आणि तो मणी पिढा करायचा तसा पिढा करायला द्वारकेत राहिलाच महाराज. शेवटी त्यांनी सगळ्यांनी मिळून तो अक्रूरांना दान दिला आणि काय मिळेल ते यावर भटजीपणा करणे राहा म्हणाले, ह्यावरच तो आता आयुष्य. आता साधन असलं जर मिळालं तर काय काय राहील म्हणता आमच्याजवळ. साधनात सुद्धा विपुलता असते बरोबर आहे, पण साधन असलं उपयोगाचं नाही. म्हणून जे साधन सुलभ आहे, सोपं आहे ते साधन पाहिजे. म्हणून समुद्रमंथन करता येईल पण मिळगत मात्र चुकीची होईल. सेमंतक मणी मिळाला पण फायदा मात्र चुकीचा मिळाला. नाम साधनेत मात्र तसं नाही. फायदाही देवच आहे आणि घेतलेलाही देवच आहे. बीज आणि फळ हरीचे नाम, सकळ पुण्य सकळ धर्म, सकळ कळांचे हे वर्म निवारी श्रम सकळही. सगळं कष्ट दूर करण्याचं सामर्थ्य आहे. आम्ही जे देवाचं नाव घेतो ते साधन म्हणून घेतो, साध्य म्हणून घेत नाही. आम्हाला साध्य वाटलं पाहिजे. विठ्ठल म्हटल्याबरोबर महाराज इथं पांडुरंग उभा आहे अशी भावना का होऊ नये ते तुकोबरायने सांगावं. कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम, देव भक्त आणि नाम, तेथीचे उत्तम, तेथीचे उत्तम, चरण रज
वंदिता चरण रजन वंदिता जळती दोषांचे डोंगर जळती दोषांचे डोंगर जळती दोषांचे डोंगर जळती दोषांचे यमुना आणि सरस्वती असा त्रिवेणी संगम आहे अलाहाबादला. त्याला त्रिवेणी संगम म्हणतात. सरस्वती गुप्त आहे, गंगा यमुना प्रकट आहे. जी पाताळातून वाहते तिला भोगावती म्हणतात. तीच नदी सरस्वती. स्वर्गातून वाहते तिला मंदाकिनी म्हणतात. आणि मग भूमीवरून वाहते तिला सरस्वती असं नाव आहे. पण ती गुप्त आहे. गुप्त असल्यामुळे कुठं मिळाली हे कळत नाही म्हणता येत नाही. गुप्त आहे असं म्हणतात म्हणून आम्हाला मान्य करावी लागते. तसा त्रिवेणी संगम दोन दिसतात पण गुप्त पद्धतीनं तिसरा आहे. तसं ह्या कथेत सुद्धा देव दिसत नाही. देवाचं नाव घेणारी आहेत आणि देवाचं नाव एक आहे. नाव तुम्ही आम्ही घेतोच आणि नाव घेणारे तुम्ही आम्ही आहेतच. पण इथं देव कुठं आहे? पण तो देव गुप्त मानावा लागतो. अशी गुप्तता मान्य का करून येतो को बऱ्याच सांगतात. कथा आता सुरू आहे महाराज. इथं पांडुरंग परमात्मा आहे. पूज्या पूज्यमान कथे उभे हरिजन तुका म्हणे सखे विठोबाचे ते सारिके. इथं मान दंभ आशा सगळं टाकून टाळाला उभारलेले जे टाळकरी आहेत, जे ऐकायला बसलेले आहेत महाराज, ते सगळे नामचिंतनात तल्लीन होऊन ऐकत असतात. त्यांच्या मागं पुढं पांडुरंग परमात्मा उभा असतो. असं तुकोबारायांचं भाग्यत आहे. ते स्वतः सांगतात. म्हणून टाळकऱ्यानं आधीमध्ये टाळ ठेवून जाऊ नाही. टाळकऱ्यांच्या मागे भगवान शंकर त्यांच्या पायाची माती डोक्याला लावण्यासाठी हजर असतात. चरणी चिरज वंदी शुळपाणी नाचती कीर्तनी त्यांच्या माथा. अशी भावना आमची का उत्पन्न होणे? बुक्का बघितल्याबरोबर सौभाग्यवती स्त्री जशी कुंकवाला ओलांडून जात नाही, तसं आम्हाला बुक्का बघितल्याबरोबर पांडुरंग परमात्म्याची आठवण काय येऊन येऊ? आम्हाला बुक्का लावायचा म्हटलं तर कटाळा, मसरं धुतील सताट, गंध लाव म्हटलं तर नाही महाराज. अखंड गाव लुटतील खराट्यान, गोटा लुटतील, श्याम काढतील, खरं बुक्का लावायचा कटाळा. तशीच पाया पडून येतात. मग आता माळ आहे का नाही चापसायची पाळी आहे महाराज गळ्यात. अशा अवस्था आहे एकेकांची. म्हणून जर अशी जाड घालायची रुतायसारखी हाय एवढं तरी कळल झोपल्यावर वगैरे. एवढी आमची काय झालेली त्याच्यावरची मान्यताच हळूहळू अशी बदलत चाललेली आहे. कथा करत असताना महाराज इथं पांडुरंग उभा आहे अशी भावना असावी. तो खबर आहे त्या भावनेतून मांडतात ही पूज्यता आहे देवाची. आम्ही अशी ती पूज्यतेनं ते नाम गायन जर करू तर त्या देवाच्या गायनानं आमचा देह का पवित्र होणार नाही? पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. म्हणून अच्युत सदैव वर्णन करणाऱ्याचं चित्तही शुद्ध होतं, देहही ब्रह्मरूप होतो आणि देव ऋणी होतो. एवढं ह्या साधनेत फळ आहे असं कळलं म्हणतात. आणि कळल्यानंतर मी नाम धारण केलं. कळायच्या अगोदर केलं नाही. ऐसे कळल्या माईक झालो नामाचे धारक.
ऐसे गळल्या मायेक ऐसे गळल्या मायेक
नामसाधना सांगताना नाम हे एकतर्फी देवाला एकाकडे ओढून आणतात. नामासाठी विशेष काय फार भक्ताला काही कष्ट करावं लागत नाही म्हणतात. एवढं सामर्थ्य आहे, ते चैतन्य आहे, निजधाम आहे, म्हणून फक्त ते एक विश्वासानं धरून ठेवलं तरी पुष्कळ आहे महाराज. पण आता एवढ्या कीर्तनात जरी बसलं तरी बाळक्रीडेत एक प्रकरण आहे बघा. कृष्ण परमात्म्यानं डाव्या हाताच्या करंगळीच्या नखाच्या टोकावर काय उचलला? गोवर्धन पर्वत. त्यावेळी सगळे गोपाळ काठ्या लावून उभा राहिलेले होते. कशाला? गोवर्धनाला. ते त्या कृष्ण परमात्म्याला म्हणत होते आम्ही उगाच काठ्या लावल्यात म्हणून हे थांबलंय, नाहीतर हे तुला उचललं एकट्याला नसतं. त्याला ते काय दाखवा लागले? गुडगं फुटलेलं, खोपर ढोपर हे सालपट गेलेले असे दाखवायला लागले. कोण? गोपाळ. देवानं जरासं हलवल्यासारखं केलंय. मागे 2-4 वर्षापूर्वी हलवलं तर आता कुठं माळी बद्री केदाराष्टी घालवल्यात. जरा सोडल्यासारखं केलं महाराज. ते तोंडातनी फेस आला सगळ्यांच्या. तसं तो गोवर्धन एकट्यानंच उचललाय का? ते खंडित एकट्यानं घेतलं तर का एकट्यानं उचलला होता? तसं तुम्ही आम्हीच खंडित घेतलाय सप्ताह. ह्या बसलेल्यानी एकदा तरी विठ्ठल म्हणाय पाहिजे का नको? मग वर्ण सोडून सालपाटा जाण्यापेक्षा पुंडलिक वरदा सुद्धा माणसाला म्हणता येत. मला लाज आडवी येते परमार्थात. परमार्थात आड येते लाज. माणसं गाणी म्हणतील, पुढ्यात नाचतील. आज आया बहिणी सुद्धा नाचाय मागे घेत नाहीत महाराज. कीर्तनाचा हा विषय नव्हे सांगण्याचा, पण कीर्तनात पावली नाचाव्यात, फुगड्या घालाव्यात, हाही भाग एक भाग्याचा आहे. पण तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. मुलं वरातीत नाचा लागली तर आया बघायला पुढे जातात महाराज चौकात. पण इथं आल्यानंतर पुंडलिक वरदा घोष करायला काय हरकत आहे? ज्यांनी सांस्कृतिक भूमंडळ आमचं राखलं त्या संतांचे आमच्यावर अनंत उपकार आहेत महाराज. कुठेतरी बलाचा शोध लावला, मोबाईलचा शोध लावला, तो शास्त्रज्ञ लक्षात आहे आमच्या. पण ज्यांनी जगायला शिकवलं संस्कृती ते संत आम्हाला माहिती नाही. म्हणजे कुणीतरी त्याग करायला शिकवणारी माणसं नाहीत महाराज आज. अण्णा हजारेंना IPS अधिकाऱ्यांच्या समोर अण्णा हजारेंनी मुलाखत दिली महाराज. त्यांनी सांगितलं एका दाण्यानं गाडून घेतल्यानंतर कंस नाचतात वर. कंस जी डोलताना दिसतात ती एक दाना गाडून घेतलाय म्हणून. जर गाडून घेतलं नसतं तर कणीस लागलं असतं का? एका बिजा केला नास मग भोगिले कणीस. आणि ते जर गाडून नाही घेतलं असतं तर कुठल्या तरी गिरणी जाऊन पीठ पडून खालं असतं का नाही कोणीतरी? मग सगळ्यांनी दळून घ्यायचं का गाडून घ्यायचं ठरवून घ्यायचं. मग सगळीच येतात भाषणाला, म्हणजे ते काय त्या भावनेने येतात असं कोणी समजायची गरज नाही. का असं म्हणायची वेळ येते? त्रास वाटतो. नामस्मरण ही स्वतंत्र साधना आहे. नामस्मरण ही स्वतंत्र साधना आहे. आणि ही नामसाधना मला काय म्हणायचं आहे, आपल्याला काय करते? इतर व्यवधानात पाडत नाही. आता आम्हाला कागलला जायचं आहे म्हणा. तुमच्या फाट्यावर जाऊन मी एसटीला चढलो. कागल हे नाव सांगायला पाहिजे कंडक्टरला का? मोठी कमान आहे, कारखाना आहे, भोवत्यान झाडं आहेत, अमुक अमुक इकडे एक वाट गेली आहे, तिकडे एक वाट गेली आहे. ते कंडक्टर म्हणून खाली उतर, आधी गावाचं नाव ध्यानात घेते आणि मग दुसऱ्या एसटीनं. नाव माहिती झालं की जागेला उतरतंय माणूस. पसारा पाठ करण्यात काय अर्थ आहे महाराज? विवर्तवाद पाठ कर, दृष्टीसृष्टीवाद पाठ कर, अजातवाद पाठ कर. त्याच्यापेक्षा हरी हरी म्हण. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम. मूढमते 80 वर्ष झाल्या आता हिमालयात जाऊन योग साधना करण्यापेक्षा खोकाईना हेच याला खोकल्याची बाटली पिऊन योग साधना होईल काय? आता शक्य नाही. म्हणून आता आपल्याला योग्य ते साधन निवडायचं आहे. योग्य ते साधन संतांनी सांगावं. जीवाला हितकारक सुखकारक. सडे जे देखिले ध्यान कासे लाविले परिग्रही घातले तरी यावरी. आम्ही सगळे संसारी माणसं आहोत. आम्ही एकटे नाही महाराज.
माझ्या एकट्याचा उद्धार व्हावा आणि मुलं बाळं कुठं भिकला लागावेत का? नाही, कर्म टाकता येणार नाही, आम्हाला कर्म करावंच लागेल, उपासना करावीच लागेल. ज्या त्या देवतेला आम्हाला भजायला पाहिजेच. गावचा उरूस असला, माही असली, ज्या त्या देवाला वटी भरायला नको. गुरु आहे म्हणून सांगतोय असं कोणी म्हणायचं नाही महाराज. उपासना चालल्याच पाहिजेत. आदिशंकराचार्य दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत सगळ्या उपासना प्रचलित करतात. मंडन मिश्रांना त्या हरवून युद्धामध्ये शास्त्रार्थामध्ये परत आपल्या सगळ्या देवतेंच्या उपासना चालू ठेवतात. ते जर शंकराचार्यांसारखा महात्मा जर सगळ्या देवदेवतांना पूजा म्हणत असेल तर वारकऱ्यानं फक्त पांडुरंगच पूजा असं म्हणण्याचा हक्क करण्याचा काय हक्क आहे हो? ते तुकोबारायांनी म्हणावं, शेंदरी हेंदरी दैवते आमचा धंदा नव्हे महाराज. आम्ही इकडं जत्रा फिरणारी, उरसाला जाणारी माणसं. आम्हाला निमंत्रण द्यायच्या आधी आम्ही माईला पळत आहोत आणि आमंत्रण देऊन आम्ही भजनाला येत नाही. एवढं आमचं प्रेम आहे भजनावर, काय सांगावं. भजनासाठी आवड पाहिजे, प्रेम पाहिजे. देवाचं नाव आवडीनं आणि प्रेमानंच घ्यायला पाहिजे. नववधू जशी आपल्या नवऱ्याचं नाव आवडीनं घेते, प्रेमानं घेते, तसं देवाला फक्त आवडतं त्याचं नाव आणि संतांची सेवा. संत सेवा आणि देवाच्या नावाखेरीज देवाला यातलं काही आवडत नाही. उगाच उपचार आहेत राहिलेले हे. म्हणून आपण शहाण्या माणसानं काय करायचं महाराज, फार काही शहाणपणात जायचं नाही. एक उदाहरण दिलेलं आहे बघा पुराणातच नाम महात्म्याविषयी, की त्यांनी आधुनिक पद्धतीनं मांडलेलं आहे. एकाला प्रवासाला जायचं होतं. तर प्रवासाला जाताना तो काय करतो, एकटा बुद्धिमान होता, हुशार होता, त्यानं काय केलं, रिझर्वेशन करून ठेवलं. आपल्याला बसायला काय मिळाली पाहिजे, शीट मिळाली पाहिजे, जाग. यानं आपली बॅग वगैरे भरली, तारीख मुकरर केली, अमुक जाऊन कंट्रोलरला जाऊन कार्यालयात जाऊन ते माहिती घेऊन सगळं केलं. आणि मग नेमकं जायच्या वेळेला काय झालं, तिकडून एक नवरा बायकोचं म्हातारं वय जरासं जोडपं होतं, मध्यमवर्गीय आणि मग मध्यम वयाचं. त्याच्या काखेत मुलं 2 होती, खांद्यावर 2 पिशव्या होत्या. बायकोच्या काकात एक लहान तरुण तानं मूल होतं. आणि मग ही 3 मुलं, मोठा पसारा, पेटी, एक ट्रंक, वळकट एक आणि बोजा बघितल्यानंतर महाराज हा रिझर्वेशन केलेला, हा प्रत्येकाला हात करत फोन करीत सांगित, हा येऊन आपल्या शीटवर बसला. आणि एसटी सुटते तोपर्यंत हाही बोजा घेऊन आलेला नवरा बायकोवर दारावर थाप मारत पळत एसटी पकडत थांबवली कशी बशी, वर चढला. एसटीत गर्दी नव्हती, मुलालाही झोपायला एक शीट गावली बारक्या, बायकोलाही बसाय गावलं. पायात बोजा ठेवायची गरजच नव्हती, शिटा रिकाम्याच होत्या, त्यावरच बोजा ठेवला. नवरा बायको जवळ हे माणसं 3, मुलं माणसं 2, मुलं 3, गटडी 4, सगळी एसटी भरून बसली निवांत. काय एसटीत गर्दीच नव्हती. मला सांगा, रिझर्वेशन करणाऱ्याचं कौतुक करायचं काय, ह्या लटांबडवाल्याचं कौतुक करावं? ज्याला आम्ही परिग्रह म्हणतो. 3-4 गटडी, 3 पोरं, 2 बायका, रिझर्वेशन नाही, कंडक्टरची ओळख नाही, कार्यालय माहिती नाही, कसलं रिझर्वेशन करतात ह्याचंही ज्ञान नाही, कुणाची ओळख नाही, पाळख नाही. जवळ 4 आटाने कमी सुद्धा आहेत महाराज, पण तो कंडक्टर तुम्हाला योग्य त्या ठिकाणी सोडतो म्हणतोय. याचं कौतुक करायचं काय ते रिझर्वेशनवाल्याचं? हा, परिग्रही तुम्ही, आम्ही परिग्रही आहोत महाराज. आम्हाला नवरा बायको मुलं बाळ सगळं आहे, आमच्या मनात वासना आहेत, इच्छा आहेत. आम्ही काय सगळे त्यागी संन्याशी नव्हे. म्हणून आम्हाला नाम घेतलं तर देवाला आनंद वाटतो महाराज. यांच्या चित्तात असे ना का वासना, पण 1 तास का असं नाही काय करतात, हरिपाठ म्हणतात. असं ना थोडी धार काढतात, इकडे तिकडे पळतात, लग्न भराडं करतात, पण आठवण आली की आणि माझं काय करतात, नाव घेतात. असल्यातनी देवाला आनंद वाटतोय. ज्ञानी पुरुषाकडे देव जायला अजिबात धजत नाही, कारण तो स्वतःच्या बळावर जातोय आणि तुम्ही आम्ही देवाच्या बळावर जातो. देवाच्या आईच्या बोटाला धरून जाणार मुलं आई विसंबत नाही, आणि आईपेक्षा शहाणं झालेल्या मुलाला आई अजिबात विचारत. म्हणून व्यसनी मुलाची आई सेवा करेल महाराज, शहाण्या मुलाला आई विचारत. कारण त्याला जगायचं कळतंय, त्याच्या अंगात धमक आहे, बळ आहे. पण सांगायचा हेतू इतकाच की परमार्थ करत असताना निरक्षर असा तुम्ही, अडाणी असा, पण भावना मात्र शुद्ध असली पाहिजे. भावना प्राबल्यानं तुमचं काम घर बसल्या होईल. मोठ्या माणसांची रजिस्ट्री घराकडे सह्या मारा त्यात महाराज. मोठे प्रोजेक्ट आहे ते घर बसल्या सह्या होत्या. तुम्ही आम्ही कुठं जायला लागतंय, ऑफिसला जायला लागतंय. तसं आपण आता असं करायचं, घर बसल्या रजिस्ट्री व्हायची, तर घर बसल्या ठाईच बैसोनी विदुराच्या घरला देव आले, शबरीच्या घरला देव आले महाराज. अर्जुनाच्या घरात द्वारकेचा राणा, पांडवांना. एवढी मोठी उदाहरणं आहेत. म्हणून एक वेळ शहाण्या माणसाचं नाही जरी घडलं तरी हरकत नाही, पण निरक्षर असे ना का, पण भावशुद्धतेनं भावे एकदांना खासे त्याच्या घरी अभक्ताच्या परीने आवडती, विदुराच्या कण्या आवडल्या माझ्या धन्या. म्हणून एक कल्याण मासिकामध्ये कथा आली.
त्या कथेमध्ये एक साधू महात्मा छोट्या गावात आला असं, आणि त्याने काय केलं, सगळ्या लोकांना उपदेश केला की देवाचं नामस्मरण सदैव प्रत्येकानं करावं, जमलं तर लिहून काढावं, जपावं, काहीतरी त्याच्यासाठी मोजमाप करावं. आणि ते म्हातारी अडाणी होती, मुलबाळ काही नव्हतं, आयुष्य निम्म सरळ होतं परिपूर्ण. आणि मग एक गाय साधी त्यांची राहत होती शेतातल्या घरामध्ये. त्या महात्म्यानं सांगितल्यानंतर त्यांच्या चित्तात आतापर्यंत आयुष्य वाया गेलं, आता निदान नामस्मरण करूया म्हणून त्यांनी नामस्मरणाला सुरुवात केली. म्हातारा एवढा काही बुद्धिमान नव्हता, म्हातारी पॉलिटिकल अति हुशार होती, कारण व्यवहार चतुर माणसं हुशार असतात. त्या म्हातारीनं काय केलं, नाम जपायचं तर मग नेमकं काय करायचं. मग तिनं काय केलं, एक सूप भरून जुंदळ घेतलं. जुंदळ घेऊन एक एक दाना बाजूला काढायची, राम 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 म्हणत. आणि जेवढं राम राम म्हणत काढले दाणं तेवढं ती रोजच्या रोज काय करायची, मापट्यानं मापायची. आणि आपल्या मालकाला म्हणायचे, आज मापटं बरं माझं काय झालंय, नामस्मरण झालंय. आता तो म्हातारा दिवसभर गावाचं चराटवळ बडबडत बसते, त्याला कुठलं मापटं बरं होतंय महाराज, ते कुठंतरी चिपट्या कोळव्यावरच मापायचं त्याचं. त्याला म्हातारीने सांगितलं, उद्या मापटभर तुझं झालं पाहिजे, माझं काय होणार, शेअरभर होणार. असं करीत करीत महाराज म्हाताऱ्याला आणला मापट्या, आपण गेली शेराव, खायच्या नव्ह मापत्याल्या, आम्हाला खायचंच मापटं माहिती आहे. म्हातारा ज्यावेळी शेरावर आला त्यावेळी म्हातारी अडीसरीच्या पुढे गेली. एवढं नामस्मरण नित्य व्हायला लागलं. कथा विनोदाची आहे, पण त्यातून फलश्रुती काय आहे बघा. या दोघांच्या नामस्मरणाचं एवढं सामर्थ्य झालं की कृष्ण परमात्म्याला इतकी उत्कंठा लागली की एवढं वयोवृद्ध जोडपं, प्रतिकूल परिस्थिती, खायला घरात अन्न नाही, गाय तर दूध देत नाही, वाण जायती. आणि मग अशा प्रतिकूल परिस्थितीत केलेलं जे नामस्मरण आहे ते देवाला आवडतं. अनुकूल पद्धतीत केलेलं नामस्मरण देव मान्य करत नाही. बघा तुम्ही धर्मराजाच्या राजसू यज्ञाच्या किंमतीपेक्षा त्या शांत ब्राह्मणाच्या पाण्याच्या चूळ टाकलेल्यामध्ये मुंगूस सोन्याचं झालं. कथा तुम्ही ऐका. म्हणजे अनुकूल प्रतिकूल भावनेत सुद्धा नामस्मरण घेता आलं पाहिजे. त्या म्हातारीचं कौतुक देवाला वाटलं. देवाने बालरूप धारण केलं. त्या म्हातारी जवळ आला देव बालरूपात आणि सांगितलं, आजपासून तुमची गाय मी चारायला नेतो, तुम्ही काय करा, फक्त नामस्मरण करत राहा, मी तुम्हाला गाईचं दूधही काढून देतो आणि तुमची गायही सांभाळतो. आता त्या म्हातारीला काय माहिती, याची सवय जुनी गायी सांभाळायची. कारण हे आता आम्हीच गायी पाळता असं गोपालकांना वाटतंय महाराज, पण गायी खऱ्या पाळाव्या त्यानं, गळ्यात कंठा न बांधता आणि मनसोक्त दूध काढावं त्यानं, खावावंही त्यानं, प्यावंही त्यानं. आज हे गोकुळ उभारणे महाराज ते आपल्या करवीर महात्म्यामध्ये कृष्ण परमात्मा तिथं जाताना थांबलेला आहे, मुचकुंद गुफेकडे जाताना, म्हणून बसलेलं ठिकाण आहे तिथं गोकुळचं आता मोठा प्रोजेक्ट होण्याचं कारण काय, देवाचं स्थान महात्म्य आहे ते. म्हणजे देवाच्या प्रत्येक लीलेमध्ये किंमत आहे आणि त्या देवाला तो स्वभावच त्याचा असल्यामुळं देवाने त्या गाईला फिरवून आणायचं. मग देव स्वतः दूध काढून म्हातारीला द्याय झाल्या. आता वय 55 झाल्यानंतर अर्धा लिटर दूध प्यायल्यावर आणि काय करायला लागतंय, खायला लागतंय. पुष्कळ ते म्हातारी अगदी धडधाकड झाली, नामस्मरण नित्य करायला लागली. देवाला आनंद वाटायचा की म्हातारी आहेत, ऐकू येत नाही, दिसत नाही, पण नामस्मरण करतात. आणि त्यांचं ऐकत देव मागे बसायचे त्या घरात. असं कित्येक दिवस गेले. म्हाताऱ्याला एक दिवस लहर आली, गावात गेला, चालत काय काम आहे म्हणून. आणि त्या गावात देवाला सोडलेला एक मस्त पोळ माजलेला बैल होता. तो बैल तिकडून पळत आला महाराज आणि या म्हाताऱ्याच्या अंगावर जाणार. लोक आरडायला लागले, बाबा बाजूला हवा, बाजूला हवा, पण याला दिसलंच नाही काय. शेवटी अंगावर येणारा बैल, त्या गाववाल्यांना असं वाटलं कोणीतरी त्या बैलाला कानाला धरलंय आणि बाजूला ओढून एका बाजूला लावून दिलं. एवढा वेगानं आलेला बैल मागं कुणी वडला असेल. गावच्या लोकांना फक्त बैल वळलेला दिसला, पण देवाला त्या बैलाला ओढलेलं कोणी दिसलं नाही. म्हाताऱ्याला मात्र असं दिसलं की आमच्या घरात गाय पाळणारं पोरगा आहे, तेनच या बैलाला ओढलं. आता त्या म्हाताऱ्याची अशी धारणा झाली की म्हणाले, त्या बाळाकडे एवढी कशी काय ताकद असेल, कसं असेल. तोही थोडासा भ्रमित झाल्यासारखा झाला. गावची मंडळी गोळा झाली, म्हणाले बाबा हे असं कसं झालं, असं कसं झालं. म्हणून शेवटी म्हणाले, मला काय यातलं कळत नाही, आमच्या म्हातारीकडे जाऊया म्हणाली सगळी. आणि सगळी कुठं आली हो, म्हातारीकडे. म्हातारीला सगळं सांगितलं, कळलं. ती बसली, म्हणाली हे बघा हे कसं झालं मला काय माहिती नाही म्हणाली, पण मी सांगतो एवढं करा, रोज तुम्ही शेर मापटं काय करा, भजन करा म्हणाले देवाचं. एवढं माझं ऐका, मला दुसरं तिसरं काय कळत नाही. आता ते शेर मापटं भजन करा म्हणण्यामध्ये तिचा हेतू काय हो, प्रत्येकानं थोडं थोडं काय करा,
नामस्मरण करा. स्मरण करणं, त्याचं चिंतन सदैव ठेवणं, वाणीनं बडबडत राहणं, मग सुप्त पद्धतीनं म्हणा, मौनानं म्हणा. ज्ञानदेवा मौन जपमाला तरी धरून श्रीहरी जपे सदा. असं जपायला शिकलं पाहिजे. आम्ही जशी लहान मुलं जपतो, एखादी वस्तू जपून ठेवतो, तसं देवाचं नाव देखील जपता आलं पाहिजे महाराज. झोपताना देवाचं नाव घ्यावं, गुरुचं नाव घ्यावं, गावच्या देवताचं नाव घ्यावं, स्मरणात त्या मूर्त्या याव्यात. का बरं अभ्यास करू नये? आतापर्यंत पुष्कळ जगाचा अभ्यास झाला, पास आता पुरे करायचं. आता परत जन्माला यायचं नाही. असा आता जन्माभाव रूप मोक्ष देण्याचं सामर्थ्य नामामध्ये आहे. म्हणून आम्ही सदैव तुकोबाराय म्हणा असं कळलं आम्हाला. आणि कळल्यानंतर परिवर्तन झालं. 80 कळल्या आम्हा एक, झालो नामाचे धारक. आणि शेवटी या नामस्मरणानं काळ देखील काय होतो, मरण देहाला आहे महाराज, आत्म्याला नाही. देहाला मरण येते एकदा कळालं की मरण माझे मरुणी गेले, मजला केले अमर. काळाच्या पलीकडे देहाची देखील एक सत्ता तुकोबारायांनी नेली. म्हणून ते सांगतात, कळी काळ माझ्या स्वरूपासमोर तर ठेंगणं आहेच, पण देहदृष्टीने बघायला गेलं तर तोही माझ्या देहाला स्पर्श करू शकत नाही. तुकाराम म्हणे, येणे कळी काळ हे ठेंगणे, 80 कळल्या आम्हा एक, झालो नामाचे धारक. महाराज ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर Thank you.
काळ हे ठेंगणे ऐसे कळले आम्हा एक झालो नामाचे धारक. सेवा संपूर्ण झालेली आहे. नाम महिमा सांगून संपत नाही महाराज, पण शेवटी सगळ्या बातम्या दिल्या की ठळक बातम्या द्यायची एक पद्धत आहे. तसं सगळ्यांना ठळक सांगावं असं वाटतं. मी काय अधिकारी नाही, पण एक सगळ्या संतांनी टाहो फोडून देवाचं नाव घ्यायचं असं सांगितलंय. मग आपल्या मोकळ्या वेळेत घरात स्तोत्र पाठ करावीत, मुलांच्याकडून म्हणवून घ्यावं, अभ्यासही करून घ्यावा महाराज. एका दुसरं भाजी आमटी सुकं सांबार कमी पडू दे करायचं, जरा वेळ घरात द्यायला काय हरकत नाही. इतर TV वर्तमानपत्र आता बंद करायचा काळ आलेला आहे. केलेल्यानं बरं आहे महाराज, काही फरक पडत नाही. आदिवासी जीवन सुद्धा अजून सुखरूप आनंदरूप आहे. काही आता बाहेरलं जग बघण्यासारखं काही उरलेलं नाही, राहिलेलं नाही, बघूच नाही. स्थिर जीवन असावं, गतिमान जीवन अपेक्षित नाही. एवढी नदी वाहते पण कुठेतरी समुद्राला ती मिळते. किती विमान उड्डाण मारलं तरी खाली उतरतंय महाराज. मोठ्या मोठ्यांची विमानं उतरली, आमची उतरायची आणि चढायची कुठं राहिली. आपण असं समजून घ्यायचं. आता आपण नामस्मरण सदैव करूया गावच्या देवाच्या. काय असेल, कोण स्वामी समर्थांचा करा, कोण गोंदवलीकर बाबांचा करा, कोण समर्थ जयराम श्रीराम करा, कोण ज्ञानोबा तुकोबा करा, काही असे ना का आपण नाव घेतल्याशिवाय राहायचं नाही. ज्याला कळतंय, वाङ्मय ज्याचा अक्षर चांगला आहे महाराज, त्यानं वाङ्मय सेवा गाथा लिहून काढावा, चांगदेव पासष्टी लिहून काढावे, अन्य अभंग लिहून काढावे. या शरीरानं महाराज कल्याण स्वामीने दासबोध लिहून काढला. संताजी महाराज जगनाडे, तिनी गंगाधर बुवा मवाळ, नावजी म्हाळी, मोठ्या मोठ्या तुकोबारांची अभंग गाथ्यावर भंडाऱ्यावर लिहून काढले, अक्षरशः दगडावर लिहून काढले त्यांनी, बोरूच्या टाकाने वगैरे रसशाया काढून. एवढं कष्ट तर आता आपल्याला नाही. म्हणून पुष्कळ सगळ्यांनी कळणाऱ्या मंडळींनी नित्य नामस्मरण करून घ्यावं. भीमरूपी महारुद्रासारखी स्तोत्र लहान मुलांच्याकडून पाठ करून घ्यावी. ही कधीतरी पुण्याही त्यांच्या आयुष्यात पुढे उपयोगाला येईल. ती असं म्हणतील की ती मुलं जेवढी म्हातारी होतील त्यावेळी आमच्या आजाने हे आमच्याकडनं म्हणून घेतलं, एवढं तरी आमची आठवण काढतील. म्हणून आपण त्यांच्याकडून हे स्तोत्र पाठ करून घ्या. महालक्ष्मी अष्टक आहे, पांडुरंग अष्टक आहे, अन्य देवाची अष्टक शंकराची याने केलेली आहेत. अखंड आयुष्याचं सामर्थ्य लावलेलं आहे महाराज. रामरक्षा, अथर्वशीर्ष, ही मोठे मोठे जे स्तोत्र आहेत. हनुमान चाळीसेसारखं स्तोत्र जगात अद्भुत आहे महाराज. तुळशीदासाने अखंड आयुष्याची पुण्याई लावलेली आहे. का बरं पाठ करून येते? हिंदी गाणी पाठ होते, श्री गुरुचरण सरोजरी रीतनं पाठ होत नाही. सगळ्या महाराज सगळ्यांनी पाठ केलेलं आहे, फक्त लोक सांगत नाहीत. बुवा लोकांना सुद्धा ही पाठ आहेत. खरं आता आम्ही वारकरी असल्यामुळे आम्हाला बोलता येत नाही, कारण आम्ही एकनिष्ठ विठोबाचे कोण आहोत, भक्त आहोत. आम्हाला तसं म्हणायचा अधिकार नाही, म्हणून आम्ही गप्प बसतोय. पाठांतर केलं पाहिजे महाराज. ही पुण्याई कुठेतरी उपयोगाला अडचणीला येईल. म्हणून रामप्रभू मारुतीराया मागं पुढं उभारून संरक्षण करतात. एवढं हनुमान चाळीसेचं सामर्थ्य आहे. म्हणून मुलांच्याकडून अट्टहासाने हे पाठ करून घ्यावं. या सप्त्यापासून पुढल्या सप्त्यापर्यंत एका दोन मुलांनी जरी पाठ केलं तरी थोडासा कासेना बदल होईल. परमार्थामध्ये करायला पुण्य लावलं तर अर्ध सांगणाऱ्याला भेटतंय. म्हणून मी जाईल तिथं आवाहन करतोय. इथं 5% 10%चा व्यवहार नाही महाराज, हा 50%चा आहे. करविता आवडता अर्ध पुण्य लागेल. म्हणून कुणीतरी हरिपाठ पाठ करावा, काहीतरी पाठ करावं. आपल्या मुलांना आत्मांच्याकडून करून घ्यावं महाराज. मध्ये कोरोनाच्या काळात पुष्कळ लोकांनी मुलाबाळांना भरपूर लिहायला लावलं महाराज. आमच्या वारकरी संप्रदायातल्या काही लोकांनी पोरांना अंगठ्या करून घातल्या, कानात रिंगा करून घातल्या. त्या बदली त्यांनी ग्रंथ लिहून काढले महाराज. बरं, सोनंही घरातच राहिलं आणि ग्रंथ सुद्धा घरातच राहिलं. त्या सोन्याच्या निमित्तानं पोरींनी महाराज गाथा लिहून काढल्या. त्या सांगावात वगैरे मोठ्या मोठ्या गावात किती 2-4 हजारच्या रिंगा, खरं गाथा लिहून काढला मुलींनी. केवढी वाङ्मयीन सेवा. ज्या अभंग तुकोबारायांनी पांडुरंगाचं प्रसाद म्हणून मुखातनं बाहेर टाकले, ते अभंग आम्ही जर वहीत लिहून काढले तर आमच्या चिंतनात मनात देव का कृपा करणार नाही. म्हणून ही सगळी भावनेची गाथा आहे. आपण भाविक व्हायचं, आपण पंडित व्हायचं नाही, शास्त्री व्हायचं नाही, आपण भक्तच व्हायचं आहे. भक्त म्हणून शेवटी मुक्त होण्याचा प्रकार आम्ही जाणून घ्यायचा, पण सेवाच करायची, विचार करायचा मुक्तीचा, पण प्रचार आणि प्रसार करायचा भक्तीचाच महाराज. आम्ही भक्त म्हणून जगूया आणि पांडुरंग परमात्म्याचे एकनिष्ठ अनुयायी म्हणून तुकोबारायांना आनंद होईल असा आम्ही नामघोष करून शेवटचा दिस गोड व्हावा या न्यायानं पृथ्वीत निरासक्त भावनेनं सोडता येईल अशी एक विनवणी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी करून शिवेला विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.